नमस्कार, पूनम डेली ब्लॉग्सवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आजची रेसिपी आहे भेंडी मसाला। एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे। शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासाठी बघा मी ते पाव किलो भेंडी असे मोठे मोठे त्याचे तुकडे करून घेतलेत। हे बघा असं मधून चिरून पण घेतलेलं आहे। फ्रेश भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घेतलेली आहे। लसूण घेतलाय, मिरची घेतली आणि कांदा घेतलेला आहे। इथे बघा एक वाटीभर होईल एवढं दही घेतलंय आणि त्यामध्ये गरम मसाला, जिरा पावडर, लाल तिखट, काळं तिखट, हळद, धनेची पूड हे सर्व या दह्यामध्ये मी पावडर टाकणार आहे। हे सर्व मसाले यात टाकून हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे। हे बघा अशा पद्धतीने ते मसाले दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आणि हे आता आपल्याला ह्या ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा असं बारीक करून घेतलंय मी, जास्त पण बारीक नाही जास्त पण मोठं नाही। आता आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी बघा मी 2 ते 3 चमचे तेल घेणार आहे। यात 1 चमचा जिरे टाकणार आहे। जिरे थोडेसे भाजले की त्यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये चांगली भेंडी फ्राय करून घ्यायची। बघा अशी भाजून घ्यायची आहे भेंडी, जास्त पण भाजायची नाही। 1-2 ते 3 मिनिटं भाजून एक प्लेटमध्ये काढून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने भाजलेले आहे। आता आपण फोडणी देऊया। त्याच कढईमध्ये आपण जे कांदा मिरची बारीक करून घेतली होती मी तेलामध्ये टाकली। थोडेसे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं। हे बघा असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जे दह्यामध्ये पावडर मिक्स करून ठेवलेली बाजूला ती याच्यामध्ये टाकून द्यायची। चांगलं मिडियम गॅसवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघा मसाला मी भाजून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये 1 ग्लासभर पाणी ओतायचं आहे। मस्त अशी उकळी आलेली आहे आणि याच्यात आपण जी भेंडी भाजून घेतलेली तेलात फ्राय करून ती याच्यामध्ये टाकायची आहे। हे मिक्स करून घ्यायचं। जास्त पाणी नाही ओतायचं, मिडियम। बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे। भेंडी आपण तेलामध्ये फ्राय केल्यामुळे लगेच शिजते, त्यामुळे नक्की अशा पद्धतीने भेंडी मसाला करून बघा। चपातीसोबत खायला एकदम भारी लागते, एकदम टेस्टी असते। सगळे आवडीने खातील, नक्की ट्राय करून बघा। हे बघा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मिक्स करून घ्यायचं। 5 ते 10 मिनिटात लगेच भेंडी शिजून तयार होते। खूप छान लागते, कमी वेळात कमी साहित्यात। नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा।